अपठित बोधची अभ्यास कार्यपत्रिका 1 आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो याच्यामध्ये आपल्याला एक गद्यांश दिलेला आहे, तो आपल्याला वाचायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेले क्वेश्चन आन्सर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. असेच गद्यांश म्हणजेच पॅराग्राफ रायटिंग आपल्याला एक्झाम्समध्ये विचारले जातात. सो सुरुवात करूया. मेघालय यानी बादलों का घर. मेघालय काय आहे तर बादलो म्हणजे ढगांचं घर आहे. मेघालय की राजधानी शिलांग आहे आणि मेघालयाची राजधानी कोण आहे तर शिलांग. यह एक हरा भरा पर्वतीय नगर है आणि हा एक असा सुंदर असं पर्वतीय नगर आहे. जहाँ हर वक्त बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं आणि इथे नेहमी बादल म्हणजेच काय ढग येतात जातात. दूर दूर तक कहीं बर्फ का नाम नहीं आणि इथे लांब लांब पर्यंत बर्फाचं नाम नाही. फिर भी अनायास बाबा नागार्जुन की कविता याद आ जाती है आणि तरी सुद्धा नागार्जुन यांची कविता आठवते. तर कोणती होती? अमल धवल गिरी के शिखरों पर बादल को घिरते देखा है. म्हणजे अमल धवलच्या शिखरांवरती आम्ही बादल म्हणजेच ढगांना खाली येताना पाहिलं आहे. इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर अपने उत्तर भारत में कहीं नहीं आणि एवढं सुंदर आणि एवढं मोठा पर्वतीय नगर हा आपल्या उत्तर भारतात कुठेच नाहीये. ऐसी हरितिमा भी शायद ही कहीं देखने मिले आणि असं जे वातावरण आहे हे सुद्धा क्वचितच कुठेतरी बघायला मिळेल. मेघालय 3 पर्वतीय आंचलों में बटा हुआ है आणि हा मेघालय 3 पर्वतांमध्ये विभागला गेला आहे. तर कोणते आहेत ते? खासी पर्वत, गारो पर्वत आणि जयंतिया पर्वत. ह्या 3 पर्वतांमध्ये तो विभागलाय. इन्हीं 3 पर्वतीय अंचलों से बने हैं 5 जिले आणि ह्याच 3 पर्वतांपासून 5 जिल्हे बनले. तर कोणते? पूर्वी खासी पर्वत जिल्हा, पश्चिमी खासी पर्वत जिल्हा, पूर्वी गारो पर्वत जिल्हा, पश्चिमी गारो पर्वत जिल्हा आणि जयंतिया पर्वत जिल्हा. हे असे 5 जिल्हे बनलेले आहेत. हर अंचल की अपनी अलग संस्कृती, रीतिरिवाज और पर्व उत्सव है आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संस्कृती, रीतिरिवाज आणि परंपरा आहेत. लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसन्मात्मक है आणि प्रत्येकाची जी पारिवारिक व्यवस्था आहे ही मातृसत्तात्मक आहे. अर्थात भूमि, धन, संपत्ती सब माँ से बेटी को मिलती है आणि ह्या भागामध्ये काय आहे तर प्रत्येकाची जी भूमी म्हणजेच जी त्यांची जमीन आहे, संपत्ती म्हणजे त्यांची जी इस्टेट आहे, धन म्हणजेच त्यांचं जे काही सोनं नाणं आहे हे आईपासून त्यांच्या मुलीला मिळतं आहे. मातृसत्तात्मक व्यवस्था होने के कारण यहाँ नारी शोषण वैसी घटनाएं नहीं होती है आणि इथे मातृसत्तात्मक म्हणजेच आईचा अधिकार किंवा स्त्रीचा अधिकार असल्यामुळे इथे नारी शोषण म्हणजेच मुलींवरती किंवा अत्याचार अशा घटना होती नाही किंवा खूप कमी होतात. जैसे की देश के अन्य भागों में देखने सुनने को मिलती है म्हणजे देशाच्या दुसऱ्या भागांमध्ये जसं ऐकायला मिळतं तसं या भागामध्ये नारीवरती अत्याचार किंवा बायकांवरती स्त्रियांवरती अत्याचार हे होत नाहीत. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारला आहे? मेघालय की राजधानी का नाम क्या है? तर आता वरती सांगितलं होतं मेघालयच्या राजधानीचं नाव आहे शिलांग. पटना, शिलांग की ईटानगर. सो ह्याचं नाव आहे शिलांग. मेघालय कितने पर्वतीय अंचलों में बटा है? तर मेघालय किती पर्वतामध्ये वाटला गेला आहे? 5, 4, 3. तर उत्तर आहे 3. सो 3 पर्वतामध्ये वाटला गेला आहे आणि 5 जिल्ह्यांमध्ये तो वाटला गेला आहे. मेघालय की पारिवारिक व्यवस्था कैसी है? मातृसत्तात्मक, पितृसत्तात्मक की अ क ख दोनों मतलब दोनों? तर नाही. तर इकडची ही पारिवारिक व्यवस्था कशी आहे? मातृसत्तात्मक. त्याच्यानंतर आहे मेघालय में मातृसत्तात्मक व्यवस्था होने से क्या लाभ है आणि मातृसत्तात्मक व्यवस्था असल्यामुळे ह्यांना काय फायदा झाला आहे? तर ह्यांचं नारी शोषण जे आहे हे ऐसी घटनाएं नहीं होती म्हणजे इथे नारी शोषण होत नाही. मग इथे ऑप्शन काय दिलेत आपल्याला? नारी अपनी इच्छानुसार कोई भी कार्य कर सकती है, नारी शोषण की घटना ही नहीं होती, नारी व पुरुष को समान दर्जा मिलता है. तर ह्याचं खरं उत्तर काय आहे? नारी शोषण की घटना आहे म्हणजे स्त्रियांवरती इथे अत्याचार होत नाहीत. आता मातृसत्तात्मक शब्द का सही वर्ण विच्छेद छाटिये. तर सही वर्ण विच्छेद करायचा आहे म्हणजे जर त्याला आपण बोलतात तोडून लिहिलं तर आपण कसं लिहू शकणार आहे? तर त्याचं क वाला हा आन्सर आहे राईट.
त्याच्यानंतर आहे निम्नलिखित पद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के उचित उत्तर का चयन कीजिए. म्हणजेच ह्याला वाचायचं आहे तुम्हाला, हा पद्यांश म्हणजेच हे पोयम वाचायचे आहे आणि त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. देश हमारा भारत प्यारा दुनिया में है सबसे न्यारा. म्हणजे आमचा भारत देश दुनियामध्ये म्हणजे जगामध्ये खूप सुंदर किंवा सगळ्यात वेगळा आहे. इसमें जन्म लिया है हमने यह सौभाग्य हमारा. आणि ह्या देशात माझा जन्म झाला आहे हे माझं खूप मोठं भाग्य किंवा सौभाग्य नशीब आहे. उत्तर में है खडा हिमालय यह नगराज हमारा है. मग उत्तरेकडे हिमालय उभा राहिला आहे आणि काय सांगतो, हे राज्य किंवा हे नगराज आमचं आहे. यहाँ बहती है गंगा यमुना कलकल करती पावनधारा. आणि इथे गंगा यमुना वाहत आहेत आणि पावन म्हणजेच त्यांच्या ज्या धारा आहेत किंवा त्यांचं जे पाणी आहे हे कलकल म्हणजे पाण्याचा आवाज कसा होतो ते सांगितलं आहे. खेतों में सोना बरसे है उपजाऊ है देश हमारा. आणि आमच्या शेतामध्ये सोनं पिकतं. सोनं म्हणजेच काय, जे ज्वारी बाजरी गहू जे काय आपण खातो आहे ते सोन्याच्या बरोबर आहे. कारण आपण सोनं नाही खाऊ शकत. खाण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते तर अन्नाची. म्हणजे आपल्या अन्नाला जे आपण शेतामधून काढतो त्याला सोन्याची उपमा दिलेली आहे. उपजाऊ है देश हमारा म्हणजे हे अन्न उगवणारा किंवा सोनं उगवणारा आमचा देश आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन दिलेले आहेत. दी गई पंक्तियों में किसका गुणगान किया है. म्हणजे कोणाचं गुणगान केलं आहे ह्या पंक्ती म्हणजेच ह्या लाईनमध्ये किंवा ह्या कवितेमध्ये. त्योहार व रीतिरिवाज का, भारत देश का की बहती गंगा यमुना का. तर उत्तर आहे भारत देश, कारण आपल्या भारत देशाचं गुणगान केलेलं आहे. उत्तर दिशा की रक्षा का भार किसके सिर पर है. म्हणजे उत्तर दिशेचा भार कोण सांभाळत आहे, विंध्याचल पर्वत नीलगिरी पर्वत की हिमालय पर्वत. तर त्याचं उत्तर काय आहे, हिमालय पर्वत. लेखक ने स्वयं को सौभाग्यशाली क्यों कहा है. म्हणजे लेखक का म्हणतो की मी खूप भाग्यशाली आहे जो मी ते जन्माला आलो. क्योंकि वह बहुत मेहनती है, क्योंकि उसने भारत में जन्म लिया है, क्योंकि उसने कलकल करती बहती नदियों को देखा है. तर उत्तर काय आहे, क्योंकि उसने भारत में जन्म लिया है. तो भारतात जन्मला म्हणून तो स्वतःला सौभाग्यशाली मानतात लेखक. सौभाग्य तथा न्यारा शब्दों के अर्थ क्या है. खुशकिस्मत तथा विचित्र, पाखंड तथा अनोखा की आविष्कार तथा आडंबर. तर सौभाग्याचा अर्थ आहे खुशकिस्मत आणि न्यारा म्हणजेच अनोखा. इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे. विचित्र इथे यायला हवं होतं आणि अनोखा इथे यायला हवं होतं. त्यामुळे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. सो सौभाग्याचा अर्थ येतो खुशकिस्मत आणि न्याराचा अर्थ येतो अनोखा. पंक्तियों में किन नदियों के नाम आए हैं, गंगा सतलुज, गंगा यमुना की गंगा झेलम. तर याचं उत्तर आहे गंगा आणि यमुना. थँक्यू.